एकनाथ शिंदे साहेब, नागपूरमध्ये जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे आणि आता परिस्थिती काय आहे, तुमच्याकडे काय माहिती आहे त्याच्याबद्दल? माझ्याकडे जी माहिती आली मी माहिती घेतली. आता दुपारी एक आंदोलन झालं, ते औरंगजेबाचं आंदोलन होतं. आता संध्याकाळी रात्री पूर्ण नियोजनबद्ध एक जसं पूर्ण जाणीवपूर्वक पोलिसांवर हमला करणं, पोलिसांवर दगडफेक करणं आणि पोलिसांवर हत्यारांनी वार करणं, या सगळ्या ज्या काही जी घटना झालेली अतिशय दुर्दैवी आहे. हे पोलीस कायद्याचं रक्षण, जनतेचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर असतात. ऊन पाऊस वारा काही पाहत नाहीत आणि त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय. हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना बिलकुल सोडणार नाही, त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांची बिलकुल गय केली जाणार नाही, एवढंच मी सांगतो. आणि सगळ्यांना मी हेही आवाहन करतो की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कोणी करू नये. शांततेचं देखील आवाहन करतो, परंतु असे जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई देखील होईल हेही सांगतो. विरोधकांचं म्हणणं असं आहे की जाणून बुजून महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, खास करून औरंगजेबाच्या मुद्द्यावरनं. ज्या पद्धतीने सरकारी पक्षाचे आमदार आणि नेते त्याबद्दल स्टेटमेंट देत आहेत. कोण औरंगजेब, कोणाचा कोण लागतो तो, विरोधी पक्षाचा कोण लागतो तो? अरे ज्यांना त्यांना थोडी तरी मनाची नाही जनाची वाटली पाहिजे. ज्यांनी शिवाजी महाराजांना अन्याय केला, पण धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला. 40 दिवस त्यांच्यावर एवढा अत्याचार केला ते आपण बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, बघू शकत नाही. त्यांची जीभ छाटली, त्यांच्या कातडी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं, गरम पाणी ओतलं, नख छाटली, डोळे. पण आरोप असा लागतोय की सरकारचं फेल्युअर आहे की त्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळू शकले नाही. तुम्ही औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं हाच तुमचा मोठा देशद्रोह आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं हे खरं म्हणजे तुम्ही, माझं विरोधी पक्षाला देखील सांगणं आहे, तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास वाचा. त्यांनी इतिहास वाचा आणि मग औरंगजेबाचं उदात्तीकरण करा. ज्यांनी आपल्या आया बहिणींची अब्रू लुटली, महाराष्ट्राचा घास घ्यायला आला, त्यांनी धर्मवीरांवर संभाजी महाराजांनी अत्याचार केला, छळ केला, त्याचं उदात्तीकरण कशासाठी? मग आता नागपूरमध्ये शांती राहील का? आणि महाराष्ट्रात या गोष्टी पसरू नये त्याच्यासाठी सरकारकडनं काय होणार आहे? सरकार कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करणार, परंतु अशा प्रकारचे जे समाजकंटक कुठलं तरी कारण घेऊन पोलिसांवर अन्याय करतील, पोलिसांवर अत्याचार हमला करतील, पोलिसांवर दगडफेक करतील, त्यांना तर बिलकुल त्यांची गय करणार नाही. धन्यवाद. सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे, सरकारची जबाबदारी आहे. पण कोणी उठसूट काही करेल आणि दगडफेक करेल, वातावरण तंग करेल, जातीमध्ये द्वेष पसरवेल, त्यांना कसं सोडणार? धन्यवाद शिंदेजी, तुम्ही बोललात त्याच्याबद्दल. धन्यवाद.